हे आमचं वावर आहे. हा सोलर पॅनल. तिथे वावरात आजोबा पाणी भरतायत. इथे आई वडील पाणी भरतायत. वर आमची घरं आहेत सर्वांची. मी सध्याला खूप उंचावर आहे. ही इथं आमची विहीर आहे. इथं पण एक विहीर आहे. इथं खाली मोटर चालू आहे. आणि मी इथे झाडावर आहे, सर्वात उंच झाडावर. आज काही प्लॅन नव्हता यायचा, पण म्हटलं खूप मोठी मका झालेली असेल बघून यावं. तर मका डोक्याच्या वर गेली. म्हणून एक वेळेस झाडावर चढून बघितलं तर व्ह्यू खूप छान दिसत होता. म्हणून म्हटलं हा क्षण मोबाईलमध्ये पण कैद करावा. इथे लहानपणापासून मोठे झालो. खूप मोठे नाही, पण लहानपणापासून इथेच आहे. त्यामुळे इथील माती ही आपल्यासारखीच वाटते. आता खाली उतरतो आणि तुम्हाला दाखवतो मी लावलेली लहानपणीची झाडे. हे पण मीच लावलेलं आहे. लिंबाचं झाड मी लहान होतो, चौथीला तेव्हा लावलं होतं. आता हे माझ्यापेक्षा 10 पट उंच झालेलं आहे. हे खाली पण लिंबाचे, आंब्याचे, जांबाचे, पेरूचे, बोरीचं झाड सुद्धा आहे. मीच लावलेलं आहे ते देखील. आणि ह्यावर्षी आंब्याला पण आंबे लागलेले. शेवटपर्यंत टिकावा आणि खायला यावा. वावरातील फळे खाण्याचा आनंदच खूप वेगळा असतो, विकत घेऊन खाण्यापेक्षा. हे बघा, हे आंब्याचं झाड पण आहे. हे पेरूचं झाड देखील आहे. हे सीताफळीचं आहे. हे पण सीताफळीचं, हे पण सीताफळीचं. ह्याच आणखी एक लिंब आहे. हे एक आंब्याचं झाड आहे. ही सर्व मका आहे. वर पण मका आहे. पलीकडे कांदे लावलेले. आज प्रोजेक्ट बनवायचा होता विज्ञानचा. माझ्या भावाचा शाळेत सबमिट करायचा होता म्हणून. तर सोलर पॅनलचे जे बॉक्स होते उरलेले, ते घेऊन आलो तिथून वावरातून. आणि आता घरी घेऊन चाललेलो आहे. काहीतरी बनवून देतो त्याला. एक बनवलेलं आहे, ते पण दाखवतो. सायकलचं आहे. सायकलचं टायर बिंगला की लाईट लागतो, ते मी पण बनवलं होतं तसं. माझा नंबर पण आला होता 8वीला. जेव्हा मी सायकलचं बनवलं होतं तेव्हा आणखी पण खूप प्रोजेक्ट होते, पण मग जेव्हा सायकलचं पण बनवलं होतं ना, तेव्हा तो मेन होता की सायकलच्या टायरवरून वीज निर्मिती केला होता. 8वीला गेला होता आणि पूर्ण शाळेतून माझा एकट्याचा 1 नंबर आला होता विज्ञान प्रोजेक्टमध्ये. हे बघा, ही मका आहे. हे माझ्या चुलत्यांचं वावर आहे. ही त्यांची मका आहे. ही समोर आमचे घरं आहेत. कॅमेरा क्वालिटी थोडी ठीक नाही आहे, कारण कॅमेरा थोडा खराब झालेला आहे. ते वावरातून आलं आणि त्याच्यामुळे थोडा धूळ बसलेली आहे त्याच्यावर. वातावरण ना खूप वेगळंच असते माझं. हे बघा, एकदम मन रमून जाते ते. हे कुणालने लावलेलं होतं वाटतं. त्याला पण आंबे लागलेले आहेत सध्याला. बारकेलेच आहे पण लागलेले आहे. हे बघा, छोटे छोटेले आहे. खूप याला पण खूप बार लागला होता. वाऱ्यानं गळून गेला अर्धा निर्धा. हे आमचं घर आहे इथे. हे वर थोडेसे जागा उरली म्हणून कांदे लावलेले देखील आहे.
आणि हे आमचं घर आणि हा समोरचा बाग देखील मीच लावलेला आहे पूर्ण. हे गुलाबाचे त्याची झाडं आहेत. हा माझा भाव आहे. दुखोर आलं त्याचं म्हणून झोपला होता. हे त्यांचं घर आहे आणि हे आमचं घर आहे. हा प्रोजेक्ट मी बनवून द्याल त्याला. इथे लाईट आहे. तो हे बघ इथं मोटर आहे त्याच्यामुळं लाईट लागते. दाखवा रुपये म्हणून. हे बघा लाईट लागू राहिला पण तर दिसणार नाही मोबाईलमध्ये ते. हे बघा, हे बघा रात्री खूप छान दिसतो. आणि हे आमचं घर आहे. गाड्या तर बघा ना, 3 गाड्या आहे डायरेक्ट. दुकान पण आहे घरात छोटीशी. हे बघा जास्त मोठी नाही, छोटीशीच आहे. म्हणजे उन्हाळ्यात थोड्या पेप्स्या घेतात येतात तिथं मुलं घ्यायला. त्यामुळे फुलं पण इतके आहे ना गुलाबाची. हे बघा किती कलरचे. हा चॉकलेटी आहे, हा चॉकलेटी, हा पिवळा आहे. दिसाना नाही तो उन्हामुळं. हा गुलाबी आहे. फुलं पण खूप आहे तशी. तर एवढंच आहे आमचा छोटीशी दुनिया. चला तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन दिवशी नवीन उत्साहात.